कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार आणि नाफेड आणि एनसीएफची कांदा खरेदी सुरू होणार का, कधी होणार आणि सुरू झाली तर कशा प्रकारची ती खरेदी करणार आहे, त्या संदर्भातील संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, पुढे शेवटून दोघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही नसाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. नाफेड आणि एनसीएफ कांदा खरेदीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय. शेतकऱ्यांना होईल का फायदा? कांद्याच्या दराबाबत कायमच ओरड असते व केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीच या ठिकाणी आर्थिक फटका बसताना दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण निर्माण होते आणि कांद्याचा प्रश्न कधी ज्वलंत स्वरूपाचा आहे हे गेल्या लोकसभा निवडणुकीत सरकारला दिसून आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितले तर केंद्र सरकारचे केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय हे नाफेड व एनसीएफ या नोडल संस्थांच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून किंमत स्थिरता निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी करतात व या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या उद्देशाने प्रामुख्याने सरकारचा आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून खरेदी प्रक्रियेत देखील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे या प्रकारच्या कांदा खरेदीत प्रक्रियेतील अनियमितता किंवा गैरव्यवस्थापन टाळावी याकरता आता खरेदी केंद्रावर शासनाच्या प्रत्यक्ष नियंत्रण असणार असून अशा प्रकारचे नियंत्रण ठेवण्याकरता दक्षता समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. नाफेड आणि एनसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांकडून यावर्षी 1.5 लाख टन कांदा खरेदी चा लक्ष्यांक आहे. शासनाने घेतलेल्या दक्षता समिती नेमण्याचा निर्णय बघू शकता. शासनाने याकरिता दक्षता पथक नेमण्याचे ठरवले असून त्यामध्ये संबंधित खरेदी केंद्र ज्या तालुक्यामध्ये आहे त्या तालुक्याचे तहसीलदार हे त्या पथकाचे अध्यक्ष असणार आहे. तर बाजार समितीचे सचिव हे सदस्य, तर सहकार अधिकारी मंडळ अधिकारी व सहाय्यक निबंधक या तिघांपैकी एक सदस्य सचिव असणार आहे. धन्यवाद.